मधल्या ज्योतिबाची चैत्र यात्रा सुरू झाली आहे आणि आज या यात्रेचा मुख्य दिवस आहे। ज्योतिबाच्या चैत्र यात्रेमध्ये सासनकाठीला खूप महत्त्व आहे। राज्यभरामधून शेकडो सासनकाठ्या या ज्योतिबाच्या डोंगरावरती दाखल होतात। भाविक या सासनकाठ्या आनंदाने नाचवत असतात आणि हा सोहळा बघण्यासाठी लाखो भाविक हे ज्योतिबाच्या डोंगरावरती दाखल झाले। या सगळ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विजय केसरकर यांनी। ज्योतिबाच्या नावाने चांग भलेचा जयघोष करत महाराष्ट्र आणि कर्नाटकातून शेकडो सासनकाठ्या आहेत त्या ज्योतिबा डोंगरावरती दाखल झालेल्या आहेत आणि ज्योतिबा डोंगरावर सासनकाठ्या नाचवणे हा भाविकांसाठीचा खूप मोठा आनंदाचा क्षण असतो। आणि आपण आता बघतोय या दृश्यांमध्ये की कशा पद्धतीने भाविक ज्योतिबाच्या जयघोषामध्ये तल्लीन होऊन या सासनकाठ्या आहेत त्या नाचवताना आपल्याला पाहायला मिळते। ज्योतिबाच्या 108 सासनकाठ्या या मानाच्या आहेत आणि त्याच्यानंतर ज्या शेकडो सासनकाठ्या येतात ते भाविक आपली श्रद्धा म्हणून या ठिकाणी आणत असतात। संपूर्ण महाराष्ट्र असेल, कर्नाटक असेल, सीमा भागातून असतील, खूप मोठ्या संख्येने सासनकाठ्या या ज्योतिबा डोंगरावरती दाखल होत असतात आणि त्या गावचे जे सगळे भाविक आहेत ते आपली सासनकाठी कशा पद्धतीने या ठिकाणी चांगल्या पद्धतीने नाचवली जावी, भाविकांचं लक्ष आहे ते आपल्या सासनकाठीकडे लक्ष वेधून घेण्यासाठी एक वेगळे उत्साह आहे तो या ठिकाणी तरुणांमध्ये पाहायला मिळतो आणि संपूर्ण ज्योतिबा डोंगर हा आता गुलाबी रंगाने न्हाऊन निघालेला आहे। विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर। बातमी आहे अवकाळी पावसाच्या संदर्भातली। जळगाव जिल्ह्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी अनेक भागात वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे गहू, ज्वारी, बाजरी, मका या पिकांसह कांदा पिकाचं देखील मोठं नुकसान झालंय। सरकारने तातडीने पंचनामे करून नुकसान